नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. आपला काय काल व्हिडिओ आला नाही. तुम्ही सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ इन्स्टाला म्हणा, यूट्यूबला म्हणा पाहिलेच असतील. आम्ही माझ्यासोबत चला सुखी न्या आणि सुखी आणा. आमच्याकडून छान अशी दर महिन्याला सेवा करून घ्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. महाराजांना विनंती केली, मुजरा केला घरी आणि निघाले केंद्रात. केंद्रात आली तर माझी फ्रेंड माझ्या आधी येऊन बसलेली होती. मात्र आम्ही जे काही दादा आहेत केंद्रामधून गाडी जाणार होती अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर. तर तिथं ती गाडी आलेलीच नव्हती. ती दादा पण नव्हते. केंद्रात आले तर ते दादा आले नव्हते गाडीवाले. मग आम्ही सगळ्यांनी मिळून नित्यसेवा करून घेतली. म्हणलं चला. आणि झाला पहा आमचा अक्कलकोटचा प्रवास चालू. महाराजांना श्रीफळ ठेवलं, विनंती केली. आमच्याकडून निर्विघ्न गुरुचरित्र पारायण असा हसी मजाक आणि नामस्मरण करून आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. तुळजापूरमध्ये खूप सारा पाऊस चालू होता ताईंनो. आधी झाला होता मात्र आम्ही गेल्यावर नव्हता. पण आता आहे ना, मंदिराचं काम चालू आहे त्यामुळे तुळजापूरमध्ये दर्शन काही शक्यच नाही, होतच नाही. तर आमचं तर झालंच नाही. आम्ही मुख दर्शनसुद्धा दारातूनच घेतलं. एवढं छान म्हणजे मी ओटी घेतली होती. आई जगदंबेचा दरवेळेस गेले का मान सन्मान करत असते, कारण कुलदैवत आहे आणि कुलदैवताचा मान सन्मान माऊली सांगतात. गुरुमाऊली म्हणतात आपण जितक्या वेळेस वर्षातून 3-3 बारा जरी गेलो तरीसुद्धा आपण कुलदैवताचा मान सन्मान केला पाहिजे, वर्षातून एकदा तरी. मग माझं शक्य आपण इकडे किती पैसे खर्चतो. साध्या मुलाला खेळणी घ्यायची म्हणलं तर 400-500 रुपयाची खेळणी घेतो. मग 100-150 रुपयाचा जे काही आईचा मान सन्मान करायसाठी ओटी असती ती घेतल्याने काय कमी पडणार आहे. बरं, तुम्ही तुळजापूरमध्ये हे कालभैरवचं मंदिर पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर नक्कीच पहा. खूप छान आहे कालभैरवचं मंदिर. आणि जे काही गाडीवाले दादा आहेत म्हणजे केंद्रातले, ते दादांनी आम्हाला इथं नेलं होतं कालभैरवच्या मंदिरामध्ये. इथं छान मंदिर आहे आणि मस्त दर्शनसुद्धा झालं. तर ह्या माझ्या दिसत आहेत त्या माझ्या फ्रेंड आहेत. आम्ही सगळ्या मिळून गेलो होतो अक्कलकोट, गाणगापूर आणि गुरुचरित्र पारायण करण्यासाठी. कुठं तर गाणगापूरमध्ये दर पौर्णिमेला तिथं गुरुचरित्र पारायण होतं. ह्या मैत्रिणींनी माझे छान छान व्हिडिओ काढले. तर आम्ही आलो आता अक्कलकोटमध्ये. आणि अक्कलकोटमध्ये आम्ही आलो होतो 7:30 ते 8 वाजले असतील, 8 वाजता. आणि ताईंनो आज पहा स्वामींनी इतक्या दिवसाची सेवा केलेलं फळ दिलं मला. ते कसं ते सांगतेच. तर मला खूप दिवसाची इच्छा होती, जवळपास 7 वर्ष झाले. दर ॲनिव्हर्सरीला आम्ही लग्नाचा वाढदिवस असतो त्या दिवशी अक्कलकोटला असतो. प्रत्येक वेळेस असं वाटत होतं की मला अक्कलकोटची आरती एक वेळेस तरी मी अक्कलकोटमध्ये असावं आणि स्वामींची आरती चालू असावी, अशी माझी इच्छा होत होती ताईंनो. पण मात्र काय करणार, कधीच शक्य झालं नाही. पण आज पहा अगदी 8 वाजता आम्ही स्वामींच्या दरबारामध्ये होतो आणि सगळं पुढं मोकळं होतं. स्वामींचं जे अंगण आहे म्हणजे त्या मंदिरातलं. आणि तिथं मग आम्हाला असं म्हणलं गेलं की आरती चालू आहे आतमध्ये. म्हणलं अरे, आपण जर मनातली मनात म्हणलं आरतीच्या ठिकाणी जर आता असतो दरबारात तर किती चांगलं झालं असतं ना. तेवढ्यात आम्हाला लगेच गेट खोललं आणि आतमध्ये घेतलं सगळ्यांना. एवढा आनंद झाला होता. 8ची आरती स्वामींच्या दरबारात आज भेटली. खरंच ना, खूप मन प्रसन्न झालं. आणि स्वामींनी जी माझी इच्छा होती ना ती पूर्ण केली. खरंच स्वामी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, फक्त मनातून आणि श्रद्धा पाहिजे. आणि स्वामी झाली ना ताईंनो माझी आरतीची इच्छा पूर्ण, आणि ती पण माझ्या स्वामींनी केली. तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन घ्या आणि श्री स्वामी समर्थ नक्की कमेंटमध्ये लिहा. आज थोडा उशीर झाला व्हिडिओ टाकायला, कारण प्रवासामधून घरी आल्यावर मग एडिट केला. आणि ताईंनो खूप दिवसाची इच्छा होती माझी की म्हणजे आणखीन एक गुरुचरित्र पारायण व्हावं. आता हे 6वं गुरुचरित्र पारायण आहे.
कुठं तर याला आपलं गाणगापूरला सॉरी. आणि इथं सगळे रील्स पोस्ट करतात, मग मी पण एक रील्स काढली आणि दरवेळेसच काढत असते बरं. आता आम्ही जी काही सण होता वटपौर्णिमेचा तो सुद्धा आम्ही स्वामी दरबारातच साजरा करणार होतो. ते कुठं गाणगापूरला. फायनली आम्ही 11:30 वाजता पोहोचलो गाणगापूरला. पहा ना, इथे सगळे स्टँड सगळे चपला पाहून तर असं वाटत होतं खूप पब्लिक असेल. आणि आम्हाला रूमसुद्धा स्वामींनी निवेदन लावून ठेवल्यासारखं भेटली. दरवेळेस भेटत नव्हती पण ह्यावेळेस भेटली. चला आता रात्री आराम केला, सकाळी तयार झालो. तर सकाळी आता वाजले होते अगदी 4:30 आणि 3:30 वाजता मला जाग आली होती. मस्तपैकी सगळं आवरून घेतलं. म्हणलं अशीच पूजा करायची आणि ह्याच साडीवरती गुरुचरित्र पारायण करायचं. तर आता वाजले होते 5:30. आज थोडा उशीर झाला होता गुरुचरित्र पारायणाला सुरुवात व्हायला. 5:30 वाजता मस्तपैकी ग्रंथाचं पूजा करून घेतली आणि झाली बघा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात. तर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाल्यावर इतकं मन प्रसन्न होतं. मात्र आपल्याला जर पितृदोष असतील तर आळस येतो, जांभळे येतात, हातपाय ठणकतात. खूप म्हणजे परीक्षा घेतली जाते इथं, तरच गुरुचरित्र वाचलं जातं आणि पितृदोषमुळं हे सगळं होत असतं. पण आता ह्यावेळेस एवढं काही झालं नाही, कारण 2-3 वेळेस झालं आहे माझं गुरुचरित्र इथं. जवळपास 3 वेळेस कशाला 5 आणि ही 6वी वेळेस आहे. तसं महिन्याला गुरुचरित्र पारायण होतं. आरती चालू आहे. लीला पासे भक्त करुणिया तोडिले भवया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवरया रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देहारे. नवणे पुशिले स्वामी कहा. तर ताईंनो, 8ची आरती झाली. परत वाचनाला सुरुवात केली. लेकीने सुंदर अशी पूजा केली होती घरची पौर्णिमेनिमित्त. मला तिने व्हिडिओ पाठवला, म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करावा. आता इथे हे सगळे स्वामी भक्त दिसत आहेत. आता हे पण यांचा सण सोडून सगळे घरचे लोक सोडून इथपर्यंत आलेले आहेत. काहीतरी अनुभव असेल आणि काहीतरी श्रद्धा असेल तेव्हा स्वामी दरबारात आलेत ना. आणि सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण केलं. दुसरी गोष्ट, सगळ्या स्वामी सेवेकरिताई आहेत आणि त्यांनी पहा गाणगापूर इथं पारायण झालं की वडाला उचलून वड दिसू द्या. वड पाच झाले. नमस्कार ताईंनो, श्री स्वामी समर्थ. पहा नाही वटपौर्णिमा देवाच्या दारामध्ये ह्या सगळ्यांना सण होता. सगळ्यांना सण होता घरी, तरी सुद्धा मुलाबाळांसाठी आपल्या सगळ्या स्वामी भक्तताई आहेत. या पहा खूप जणी होत्या, भरपूर सारी गर्दी आता कमी झालेली आहे. पहा किती मोठा येत आहे का. रूमवरती गेलोत, मस्त चेंज वगैरे केलं आणि आलो जेवणासाठी. तर जेवणामध्ये काय होतं, मस्त भाजी भात आणि चपाती, छान असं जेवण करून घेतलं. आता आम्ही निघण्याच्या तयारीमध्ये होतो. ताईंनो सॉरी, माझ्याकडून जे फेरे मारले, पूजा केली वडाचा, तो व्हिडिओ एडिट करायचाच राहून गेला. मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तो. तर असा छोटासा वड होता, मात्र सगळ्या ताईंनी छान असं त्या वडाला ज्यांचे काही फेरे मारले वसून घेतलं. आणि इकडे पहा आम्ही आलो आहे आता बाहेर, दरबाराच्या बाहेर आलो. तर असं काही वातावरण झालं होतं खूप प्रसन्न. आता भरपूर साऱ्या गाड्या होत्या इथं, मात्र सगळेजण गेले होते. आता आम्ही सुद्धा निघालो होतो. आता घराकडे जाण्याची ओढ लागलेली होती. मात्र गाणगापूरमधलं जे मेन देवस्थान आहे तिथलं दर्शन घ्यायचं राहिलं होतं. तिथं दर्शनासाठी आलो आहे. ते सुंदर मंदिर आहे, इतकं छान आणि इतकं पटकन दर्शन झालं. मात्र कुठंही देवस्थानाच्या ठिकाणी देवाचा व्हिडिओ वगैरे घेऊन देत नाहीत ताईंनो, त्यामुळं मग शक्यच नाही. फक्त स्वामींचा थोडासा व्हिडिओ घेतला, तुम्हाला शेअर केला. आता गाणगापूरमधलं दर्शन झालं, त्याच्यानंतर आम्ही निघालो आहे आता गावाकडं. तर इथं ह्या लोकांचा पोळा असतो म्हणा तिकडं गाणगापूरला. त्यांचं पहा ना, आता ह्यो मधीच पोळा, मला काही लक्षातच नाही आलं. त्यांनी एवढे छान छान बैल वगैरे सजवलेले होते, छान वाजत गाजत मिरत होते. खूप छान बैल सजवलेले होते. मला तितका आनंद झाला ते बैल पाहून. आणि सगळ्यांचे बैल इतकेच मोठे मोठे होत्या.
तेवढ्यात आम्हाला रोडलाही छान असे बैल दिसले. म्हणलं चला शूट करून घेऊया यांच्या सगळ्यांचं. आणि ताईंनो दुसरं माझ्या लेकीचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण मी नसताना तिला मी फक्त फोन केला होता, दीदी सत्यनारायण पूजा मांड. तिने लगेच छान पूजा मांडली, छान मस्त देवपूजा केली. खरंच ना, लेकीचं कौतुक करायला मला तर खूप आनंद वाटला. आपण जे करतो ते आपले लेकरं करतात, कारण तिने पाहिल्याशिवाय हे करू शकत नव्हती. तिला माहिती आहे दर वेळेस मम्मी करते. मग तिने छान सत्यनारायण पूजा मांडली, प्रसाद केला आणि छान असं वाचनसुद्धा केलं बरं ताईंनो. इकडं माझं स्वागत करून ठेवलं होतं. 12 वाजेपर्यंत जागे राहिले, मात्र मी लवकर आले नाही म्हणून झोपले. इतकं छान रांगोळी वगैरे काढून ठेवली होती ताईंनो. दिदूला माझ्या थँक्यू. चला भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.